खरं म्हणजे मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करणारे इथं आणि एकूण सगळ्या व्यवस्थापनामध्ये बऱ्यापैकी आघाडीवर असणारे अतुल ठाकरे. अतुल ठाकरे हे आमचे पूर्वाश्रमीचे चांगले जुने मित्र आहेत आणि ते आता एकदम मिहानमध्ये काम करतायत. हे लक्षात आल्यामुळे आणखी सोपं झालं, कारण तो प्रकल्प काय नक्की समजून घेणं हे पण फार महत्वाचं होतं. अतुल, बाहेर मिहानची चर्चा खूप सुरू आहे. म्हणजे नागपूर म्हटलं की लोकांना त्या मिहानचं काय झालं, असे रखडलेले प्रकल्प किंवा काही चर्चेतले प्रकल्प असतात, तसं मिहानबद्दल बोललं जातं. आपल्या चर्चेचा विषय असा आहे की मिहान स्वप्न की भ्रमनिरास. तुम्हाला असं वाटतं का की हे स्वप्न अजूनही जिवंत आहे आणि काही घडू शकतं? वास्तवात तर हे पूर्ण झालं नाही हे नक्कीच आहे. हे स्वप्न जिवंत आहे असं वाटतं का, की हा भ्रम होता आणि भ्रमनिरास झालेला आहे, या आक्षेपापर्यंत लोकांच्या जायला हरकत नाही? काय म्हणणं आहे? स्वप्न नक्कीच जिवंत आहे आणि मला तर अशी आशा आहे की स्वप्न लवकरच पूर्ण पण होईल. आपण जेव्हा म्हणतो की 4300 हेक्टर जागा मिहानची, म्हणजे सुमारे 11,000 एकरी सांगायचं तर एवढ्या मोठ्या जागेमध्ये हा प्रकल्प नेमका काय आहे, तर लोकांना आधी म्हणजे सांगावंसं वाटतं मला की हा कार्गो हब म्हणून हा प्रकल्प उदयास आला आणि कार्गो हबची संकल्पना त्यावेळेला नवीन होती आणि त्याच्यानंतर मग आपण बिझनेस हब ज्याला आपण म्हणतो, तो स्पेशल इकॉनॉमिक झोन, विशेष आर्थिक क्षेत्र, हे त्याला जोडलं. आज असं झालंय की लोकांना कार्गो हब हा जो प्रकल्प आहे हा मागे पडला आणि लोकांना आता वाटतं की फक्त हा बिझनेस हब हाच एक त्याचा भाग आहे. तर आमची जी 4300 हेक्टर जागा आहे यातली 1388 हेक्टर जागा एअरपोर्टसाठी राखून ठेवलेली आहे आणि एसईझेड म्हणजे बिझनेस हब हा प्रकल्प 1234 हेक्टरवर आहे. तर 1234 पैकी आम्ही आतापर्यंत अर्धीपेक्षा जास्त म्हणजे जवळपास 650 हेक्टर जागा विविध कंपन्यांना आम्ही लीजवर दिली आहे आणि त्यातल्या 25 कंपन्या सुरू आहेत, ऑलरेडी सुरू आहेत. जी डब्ल्यू बिल्डिंग तुम्ही बोलले, या डब्ल्यू बिल्डिंग मध्येच 10 कंपन्या आज घडीला सुरू आहेत आणि सुमारे 10,000 लोकांना रोजगार सुद्धा मिळालेला आहे. तर स्वप्न, आता जसं आपण कुठले स्वप्न बघतो तर असं नाहीये ते की लगेच त्याला पूर्ण होईल, पण मला असं वाटतं की ठीक आहे, वी आर ऑन द राईट ट्रॅक. दॅट्स व्हॉट आय थिंक. वी आर ऑन द राईट ट्रॅक असं अतुल ठाकरेंचं म्हणणं आहे. ते ठाकरे असल्यामुळे आक्रमक पद्धतीने बोलतायत, छान. पण हे जरी असलं तरी